संविधानिक हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। संत गाडगे महाराज की संत आज विधान भवनासमोर तुमचं आंदोलन आहे। काय तुमच्या मागण्या आहेत, कुठल्या संघटनेच्या माध्यमातून तुमचं आंदोलन? एक महाराष्ट्रामध्ये परीट समाजाच्या अनेक संघटना आहेत। संपूर्ण महाराष्ट्र समाज सगळ्या संघटना बिंगटना बाजूला सारून संपूर्ण परीट धोबी समाज या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी आलेला आहे। दररोज एक विभागातील परीट धोबी समाजाचे लोक येत आहेत। आज अकोला, अमरावती, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात, पुणे या भागातून कार्यकर्ते आलेले आहेत। आजचा आमच्या आंदोलनाचा हा पहिला दिवस आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतोय। देशातल्या 18 राज्यांमध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये 1960च्या पूर्वी भंडारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही एससी मध्ये होतो। आमची सवलत कोणत्याही प्रकारचा ठराव किंवा कोणत्याही प्रकारची भूमिका न घेता सरळ सरळ त्याची यादीतून काढलेला आहे। फार मोठा अन्याय धोबी समाजावर झालाय आणि त्यामुळे धोबी समाजाच्या अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत मिळाल्या पाहिजेत। एकदा नव्हे अनेक वेळेला महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मार्च 2024च्या बजेट अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू अधिवेशनामध्ये मार्च अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये ते बोलले। त्याच्यानंतर 4 अधिवेशन झाले, परंतु अजूनपर्यंत ते महामंडळ कार्यान्वित झालं नाही। ज्या लहान लहान समाजाला या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांची भाषा बोलली जाते, परिवर्तनाची भाषा बोलली जाते, परंतु या ठिकाणी दिलेली आश्वासनं सुद्धा हे सरकार पूर्ण करत नाही। गोरगरीब माणसाला या राज्यामध्ये काही न्याय मिळत नाही। आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रस्थापित जाती ओबीसी मध्ये घुसडवण्याचं काम त्या ठिकाणी बेकायदा स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारनं केलं। त्यामुळे परिणामी अशी वाईट अवस्था अशी झाली। आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या राज्यामध्ये मला माहित नाही। रस्त्यावर बसण्याची रस्त्यावर उभं टाकण्याचा आम्हाला अधिकार शिल्लक राहिला नाही। आमचं म्हणणं सरकारपर्यंत जात नाही। डेलिगेशन घेऊन गेलं त्या ठिकाणी जे आमची भेट होत नाही। भेट होऊन कधी मोठ्या ताकदीने एखाद्या वेळेस भेटलं तर आश्वासन देतात, पण ते पूर्ण होत नाही। फार मोठा अन्याय या राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला या चालू असलेल्या विद्यमान या अधिवेशनामध्ये धोबी समाजाच्या मागण्या आहेत। आम्हाला किमान अनुसूचित जातीच्या सवलती मिळेपर्यंत विशेष मागास प्रवर्ग म्हणून एक स्वतंत्र सवलत या ठिकाणी लहान अल्पसंख्य ओबीसीला द्यावी, या प्रकारची भूमिका घेऊन आम्ही तो उपोषणाला बसलोय। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी अकोला, अमरावती, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागातून कार्यकर्ते आज उपोषणाला बसलेले आहेत। बिरकरजी, काय बोलाल तुम्ही? आंदोलन आहे विधान भवनासमोर। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालाजी शिंदे यांनी जी मागण्या शासनासमोर ठेवलेल्या आहे, आता हा आंदोलनाचा भाग आहे। आम्ही आज बसलोय, 11 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे। माननीय मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर हा सर्व समूह आहे, हा सगळा या यशवंत स्टेडियमच्या बाहेर निघून विधान भवनावर जाण्याच्या तयारीत आहे। आणि आपल्या माध्यमातून विधान भवनामध्ये हा मेसेज गेला पाहिजे, वृत्तपत्राच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, की धोबी समाजाच्या ह्या मागण्या जर याच्यात लक्ष आपण मुख्यमंत्र्यांनी घातलं नाही तर आम्ही 12 तारखेला निवांतपणे 12 तारखेला विधान भवनावर मोर्चा काढणार आहे। आम्ही इथून जाणार आहे, मग लाठी काठीचा खायचा असेल तरी खाऊ आणि प्रशासनाची जे काही व्यवस्था आहे ते तोडमोडून संपूर्ण महाराष्ट्राला धोबी समाज 11 तारखेला इथे तयारी करेल आणि 11 तारखेचा शेवटचा दिवस आम्ही आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला देता। त्यांनी आमच्या या मागणीची कारण तुम्ही भांडे समिती तयार केली, शासनाने ते लागू केली आणि शासनाचा तोच पारित झालेला आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारला देत नाहीये। तो एक भाग अजितदादा पवारने गेल्या 24ला आर्थिक विकास मंडळ देतो अशी जाहीर घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर त्याला कार्यान्वित केलं नाही। इतकं मोठं पाप, इतका मोठा धोका महाराष्ट्रातल्या धोबी समाजासोबत शासनाने करावा आणि कोणीतरी एक येतो 4-5 वर्ष अगोदर आंदोलन करतो आणि त्याला लगेच सरसकट त्याच्या मागण्या पूर्ण करतो। हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य धोबी समाजच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसोबत धोका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप आहे की विशिष्ट काही समाजाला प्राधान्य देण्याचं काम ते पाप करत आहे आणि आम्हाला मात्र दूर करत आहे। म्हणून आता आम्ही सहन करणार नाही। आदरणीय बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रातला ज्या संघटना आहे धोबी समाजाच्या सर्व एक झाल्या आणि एक होऊन आम्ही आता 11 तारखेपर्यंत वाट पाहणार आहे आणि 11 तारखेला जर ते झालं नाही तर 12 तारखेला मात्र रस्त्यावरती आम्ही उतरणार आहोत।
एक मिनिट इकडे एक छोटी एक यांची काय बोलाल तुम्ही? आंदोलन सुरू आहे, यापूर्वी सीएम महोदयांनी सुद्धा आश्वासन दिलेलं होतं. महाराष्ट्रातल्या 35 लाख धोब्यांना आरक्षण मिळण्यासाठी 2001 मध्ये या शासनाने जी भांडे समिती गठीत केली, 2001 मध्ये भांडे समिती गठीत झाली आणि 2005 मध्ये माननीय विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असताना स्वतः आमच्या मोर्चाच्या समोर येऊन ते स्वतः म्हणत होते की मी हाऊसमध्ये तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री हंडोरे साहेबांना हे म्हटलंय की हंडोरे साहेब तुम्ही या समाजाला मूर्ख बनवता, यांचं हक्काचं आरक्षण यांना तात्काळ दिलं पाहिजे. हे बोलणारे मुख्यमंत्री यांना आम्ही गेल्या 10 वर्षापासून 3 वेळा मिटिंगा घेतलेल्या आहेत. आमचं संविधानिक हक्काचं आरक्षण आहे. या राज्यामधले मुसलमान, धनगर, मराठे ज्या पद्धतीनं आरक्षण मागतात, धोब्याचं महाराष्ट्रातलं त्या पद्धतीचं आरक्षण नाही. हे भांडे समितीने सिद्ध केलेलं आहे. आर्टिकल 341 प्रमाणे जी काढण्याची प्रक्रिया आहे, आम्ही 1960 पर्यंत धोबी समाज आरक्षणामध्ये होतात हे सिद्ध झालेलं आहे. मग काढताना आर्टिकल 341 प्रमाणे जी प्रक्रिया करायला पाहिजे ती चुकीची आहे. आणि हे भांडे समितीच्या शिफारशीमध्ये, आयोगाच्या शिफारशीमध्ये सिद्ध झालेलं आहे की यांना काढून आर्टिकल 341चा भंग केलेला आहे. हा या समाजावर झालेला अन्याय आहे आणि ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं. ही फाइंडिंग 25 वर्षापासून भांडे समितीची या शासनाकडे आहे. विद्यमान मुख्यमंत्री जर त्यावेळेस हे बोलत होते की हे द्यायला पाहिजे, हा याच्यावर अन्याय होता, तर 10 वर्षापासून मुख्यमंत्री सत्तेत आहेत. आज आमचा हक्क आम्हाला का देत नाहीत? म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे शरद पवार साहेबांनी गोवारी हत्याकांड केलं तसं धोबी हत्याकांड या नागपुरामध्ये करायचं आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी एकदा आम्हाला सांगून द्यावं. गेल्या 25 वर्षापासून आम्ही भांडतोय. संख्येनं अल्प असलेल्या समाजावर तुम्ही अन्याय करता आणि संख्येनं मोठ्या असलेल्या समाजावर तुम्ही रात्री 12 वाजता तुम्हाला मंत्रालय उघडता येते, रात्री 12 वाजता तुम्हाला भवन चालवता येते, रात्री 12 वाजता तुम्हाला निर्णय घेता येतात, फक्त संख्येनं मोठा आहे म्हणून. मग माझा प्रश्न आहे की खरंच हा देश, हे राज्य संविधानावर चालते की हुकुमशाहीवर चालते? हे आम्हाला एकदा शासनाने सांगावं. आम्ही आता शेवटच्या टोकाला आलेलो आहोत. आमचा हा निर्णय आहे. आम्ही हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांनी येऊ देऊ नये, एवढीच मला मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे. एक मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे त्यावेळीची आजही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे पत्रकार मंडळीला, ती व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला देतो. त्यामध्ये ते स्वतः लॉयर आहेत आणि ते टेक्निकल भाषेमध्ये काय बोलतात आहेत हे फक्त त्यांनी समजून घ्यावं आणि आपल्या पत्रकार मंडळीला विनंती आहे तुम्ही समजून घ्यावं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की धोबी समाजावर अन्याय गेल्या अनेक वर्षापासून, 60 वर्षापासून कसा होतो आहे.